हाय हॅलो नमस्कार। पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आहे श्रद्धाच्या शाळेतील ॲन्युअल फंक्शन डेचा। व्हिडिओ खूप उशिरा मी अपलोड करते आहे कारण तो एडिट करण्यासाठी मला टाइमच मिळाला नव्हता। त्या दिवशी रविवार होता। त्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात मी सकाळी 4 वाजता केली होती। श्रद्धाला तयार करून मला शाळेमध्ये तिला 6 वाजता पाठवायचं होतं। ॲन्युअल डे फंक्शनचा कार्यक्रम हा वाशीमध्ये सिडको ऑडिटोरियमला आयोजित केला होता। कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू होणार होता, त्यामुळे पालकांना सुद्धा 9 वाजता हजर राहायला सांगितलं होतं। त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजताच घरातून बाहेर निघालो आणि वातावरण असे ना की सकाळी थोडंसं थंड वाटते आणि दुपारी मात्र खूप गरम होते उन्हाळ्यासारखं। आणि त्या दिवशी मात्र सरांची तब्येत खूप खराब होती बरं का। पण मुलांना रिसीव करण्यासाठी शाळेने सर्व पालकांना कंपल्सरी बोलावलं होतं, त्यामुळे कार्यक्रमाला जाणं हे गरजेचंच होतं। आम्ही पेठाली मेट्रो स्टेशनवरून बेलापूरपर्यंत मेट्रो घेतली आणि बेलापूरवरून वाशीसाठी लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकापासून सिडको ऑडिटोरियम फक्त 15 मिनिट अंतरावरच होतं। पण आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रिक्षा केला आणि पोहोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी। आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी 9:30 झाले होते, पण बरेचसे पॅरेंट्स अजूनही आले नव्हते, त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात मात्र बऱ्याच उशिरा झाली। प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते, त्यामुळे शाळेचे जे संस्थापक होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली गेली। त्यानंतर फुलांचा गुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। डान्स परफॉर्मन्स झाले, पण तिथे व्हिडिओ शूट करण्याला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे मी मोजकं जे आहे तेच शूट मी केलं होतं। त्यानंतर मी श्रद्धाचा एक व्हिडिओ थोडासा शूट केला, कारण कार्यक्रमाच्या 2-3 दिवसानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हिडिओ ते स्वतः पाठवणार होते, त्यामुळे तिचा डान्सचा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी पाठवल्यानंतर मी लगेच सेपरेट टाकेन। सर्वच मुलांनी खरंच खूप सुंदर असा डान्स केला होता। त्यानंतर जी मुलं स्टुडंट ऑफ द इयर म्हणून निवडली गेली होती, त्यामध्ये श्रद्धाचा पण नंबर होता बरं का। स्टुडंट ऑफ द इयर असलेल्या मुलांचा क्राऊन घालून त्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला। श्रद्धाने आज कार्यक्रमासाठी पोनी घातली होती, त्यामुळे तो क्राऊन तिच्या डोक्यावरती बसत नव्हता। हे पहा, एवढ्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता। वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा शेवट झाला। जवळपास 4 वाजले होते कार्यक्रम संपण्यासाठी। त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर मुलांच्या नाश्त्याची सोय तिथे केली गेली होती आणि मी श्रद्धाला टिफिन पण दिला होता सकाळी, तो सकाळी तिने खाल्ला होता। श्रद्धाने तिथे समोसा खाल्ला आणि आम्हाला पण भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेर आल्यानंतर पाणीपुरी आणि भेळ खाल्ली। रिदांश मात्र खूप एन्जॉय करत होता, कारण खूप सारी मोठी जागा अशी त्याला मोकळी पळायला भेटली होती आणि तो इतकं जोरात अचानक पडला ना खेळण्याच्या नादामध्ये, तो काही रडला नाही। परत तो उठला आणि मग परत तो धावायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मग त्याचे पप्पा पण त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले। तो धावून एवढा थकला होता, तरी पण तो खेळतच होता। त्यानंतर आणि श्रद्धाच्या नाश्त्यामध्ये जी फ्रुटी तिला मिळाली होती ती त्याने पिली। ऑडिटोरियम मध्ये एका बाजूला लग्नाची तयारी चालू होती। तेथे गेल्यानंतर आम्ही थोडीशी 1-2 फोटो काढून घेतले, कारण तिथली सजावट खूप छान केली होती आणि जिथे सजावट चांगली असते तिथे फोटो नाही काढला असं कधी होणारच नाही। त्यानंतर आम्ही निघालो घराकडे। घरी येण्यासाठी वाशीवरून बेलापूर लोकल ट्रेन घेतली आणि बेलापूरहून तळोजा येण्यासाठी मेट्रो घेतली। बेलापूरहून जर तळोजा फेज 1 मध्ये उतरायचं असेल तर आपल्याला पेठाली हे स्टेशन घ्यावं लागतं आणि फेज 2 मध्ये जर जायचं असेल तर पेंधर म्हणजेच मेट्रोचं शेवटच्या स्टेशनला उतरावं लागतं। बेलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर लगेचच त्याच्या पाठीमागे हे आपल्याला मेट्रोचं स्टेशन आहे। आणि हे बघा, इथे ना श्रद्धाला तिचे पप्पा शिकवत होते की मेट्रोचं तिकीट कसं घ्यायचं, जे कॉईन आपल्याला मिळतं ते। लहान मुलांना अशा छोट्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि अशा नवीन गोष्टी शिकायला श्रद्धाला पण खूप आवडतात। रिदांश खूप थकला होता, त्याच्यामुळे तो मेट्रोत आल्यानंतर लगेच झोपी गेला। आम्हाला एकंदरीत घरी पोहोचण्यासाठी 6-6:30 वाजले होते। आज रविवार होता ना, त्यामुळे सोसायटीच्या समोर असलेल्या या गार्डन मध्ये खूप सारी मुलं आज खेळायला आली होती, त्याच्यामुळे आवाज पण खूप होत होता बाहेर। घरी आल्यानंतर मात्र रिदांश आणि श्रद्धा दोघे पण झोपले होते, कारण दोघे पण खूप थकले होते। श्रद्धा तर खूप लवकर उठली होती आज। त्यानंतर काय झालं, ते झोपेमध्येच अचानक ती ओरडली, त्याच्यामुळे मला वाटलं काय झालं की, कारण तिने काहीतरी स्वप्न पाहिलं असणार आणि त्या आवाजामुळे रिदांश पण आणि ती पण जागी झाली। त्यानंतर मी त्या दोघांना कपभर दूध प्यायला दिलं, कारण जेवणाचा टाइम पण थोड्या वेळाने झालाच होता। त्यानंतर हे पहा, श्रद्धाने ना तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रॉफी आणि जे सर्टिफिकेट तिला मिळालं होतं त्याचा व्हिडिओ बनवायला सांगितला, कारण ती आज खुश होती ते मिळाल्यामुळं। आणि हे पहा, 8-8:30 वाजलेत तरी पण गार्डन मध्ये ना आणखी बरेचशी मुलं खेळतायत आणि हा आहे आमच्या सोसायटीतून रात्रीचा नजारा।
मी पण आज खूप थकले होते, त्यामुळे जेवणासाठी सोपा उपाय खिचडी, पापड आणि भजे बनवले. सर बोलत होते कढी पण बनवायची ना, पण त्यांचीच तब्येत आज ठीक नव्हती आणि त्यांना कढी खायची होती, म्हणून मी कढी काही बनवली नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.